रणरागिणी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने समाज प्रबोधनाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात। त्यापैकी सर्वात विशेष उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर। पंचक्रोशीतील सर्व समाज एकत्र येऊन रक्तदान करत असतात। त्याचप्रमाणे याही वर्षी 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या 16 दिवसाच्या कालावधीमध्ये 1,36,270 विक्रमी रक्तकुपिकाचे संकलन झाले आहे। या विशेष रक्तदानाच्या शिबिराला पुढील व्यक्तीही हजेरी लावली: माजी सभापती प्रकाशबापू पवार, सरपंच प्रवीण ढोकले, अतिक्रमण अधिकारी सुहास ढोकले, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी महाराज दरेकर, पोलीस पाटील वंदना साबळे, युवा सेना अध्यक्ष वैभव ढोकले। तसेच भक्त मंडळीमध्ये पुढील साधक: कोंडिबा साबळे, रमेश अभंग, दिलीप ढोकले, मंगेश ढोकळे, विश्वास पवार, संदीप पवार, बारीकराव दरेकर, हरिओम, विकास थिटे, आदेश दरेकर, प्रसाद दरेकर, सुनंदा साळुंके, सुरेखा पवार, सुवर्णा ढोकले आणि सर्व भक्त मंडळी उपस्थित होते। श्री गुरुदेव, मी शिरूर तालुक्यातील तालुका प्रमुख जालिंदर मांढरे बोलत आहे। आमच्या जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या संस्थानामार्फत दरवर्षी सालाबादप्रमाणे यावर्षी 4 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत शिरूर तालुक्यामध्ये ब्लड संकलन आमचा उपक्रम मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात संपन्न होत आहे। तर आत्तापर्यंत आमच्या तालुक्यामध्ये 3,000 रक्तदात्यांनी सहभाग घेऊन हे कार्य पुढे नेलं आहे। तर रक्तदानाचे फायदे आमच्या माऊलींनी सांगितल्याप्रमाणे हे रक्त आम्ही सरकारी याचे जमा करतो ट्रेझरीमध्ये, आणि तिथे हे रक्तदान आम्ही केलेलं गरीब जे लोक आहेत, म्हणजे ज्यांना खरी रक्ताची गरज आहे, सिकल सेल, थॅलेसिमिया, डायलिसिस आणि कॅन्सरग्रस्त हे जे रुग्ण आहेत, त्यांना हे रक्तदान पुरवलं जातं। तर आमच्या गुरुमाऊलींचा संकल्प यावर्षी असा होता की यावर्षी 1 लाख आपल्याला पूर्ण ह्याच्यातनं रक्तदान करून घ्यायचे 4 राज्यांमधून। तर आत्तापर्यंत आमच्या कालपर्यंत 1,11,111 रक्तकुपिका आमचे संकलन झाले आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे। आणि आजपर्यंत आता उद्या आम्हाला समजेल की आमचं नेमकं रक्त किती संकलन होते। तर हे एक आमचं कार्य खूप महान आणि मोठं आहे माऊलींचं। तर ह्या कार्यक्रमात आमचे दुसरे पण उपक्रम सामाजिक खूप आहेत। तर त्यामध्ये ॲम्ब्युलन्स पण आहे। तर आमच्या आत्तापर्यंत 52 ॲम्ब्युलन्स प्रत्येक हायवेवरती कार्यरत आहेत आणि पूर्ण मोफत आहेत। तर एखाद्या पेशंटचा जर ॲक्सिडेंट झाला, एखाद्या जर माणसाचा ॲक्सिडेंट झाला आणि तो जर रस्त्यावर पडला, तर लगेच आमची रुग्णवाहिका ती जाते आणि त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडते आणि कुठल्याही प्रकारची आमच्या ॲम्ब्युलन्समधून 1ही रुपये स्वीकारला जात नाही। अगदी मोफत ही सेवा 24 तास कार्यरत आहे। त्याचप्रमाणे आमचं बॉडी डोनेट, तर आत्तापर्यंत आमचं 78 मरणोत्तर देहदान संपन्न झालेलं आहे। तर हा पण उपक्रम खूप छान आहे संप्रदायाचा, आणि अवयवदान पण अवयवदान पण आमचं चालू आहे। तरी मग आमचं माऊलींचं खूप मोठं कार्य आहे आणि अजून पण खूप मोठे उत्साहात रक्तदान आमच्या तालुक्यामध्ये चालू आहे। तसंच आमच्या तालुक्यातच नाही तर टोटल 4 राज्यांमध्ये हे रक्तदान शिबिर चालू आहे। त्यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि छत्तीसगड या 4 राज्यांमध्ये आपलं हे शिबिराचं आयोजन केलं जाईल। तर जास्तीत जास्त संकलन हे गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने आणि दादाश्रीच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत आहे आणि ते निश्चितच माऊली त्यांचं उद्दिष्ट पूर्ण करून घेतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो।